ओम श्री साईराम। ओम श्री साई परती ग्रामोद्भवाय नमः। परती गावात जन्म घेतलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती या छोट्याशा खेडेगावातील धार्मिक प्रवृत्तीच्या श्री कोंडमराजू या गृहस्थांना एक दिवस स्वप्न पडले। अतिशय दिव्य अद्भुत अशा या स्वप्नात त्यांना एक दिव्य तेज असलेली परंतु चेहऱ्यावर व्याकुळता असलेली देवी दिसली। ती होती देवी सत्यभामा। आपल्यासाठी पारिजातकाची फुले आणण्यास गेलेल्या श्रीकृष्णाची वाट पाहत उभी असलेली दिवसामागून दिवस गेले, परंतु श्रीकृष्ण काही परत येईना। त्यामुळे व्याकुळतेने तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या। मुसळधार पावसाला सुरुवात झाली, परंतु देवी सत्यभामा मात्र तशीच पावसात भिजत उभी होती। कोंडमराजूंचे तिच्याकडे लक्ष जाताच तिने आपणास निवारा देण्याचे सांगून येथे येणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची मी वाट पाहत थांबते असे सांगितले। स्वप्न संपले आणि श्री कोंडमराजूंनी मंदिर बांधण्याचा निश्चय केला। त्याप्रमाणे त्यांनी मंदिर बांधून पूर्ण केले, परंतु अधिक धन नसल्यामुळे मूर्तीच्या जागी मात्र एक शिला उभारली। अशा प्रकारे देवी सत्यभामेला दिलेले वचन कोंडमराजूने पाळले। पुट्टपर्तीमध्ये सत्यभामेचे निवासस्थान झाले आणि यामुळेच वाट पाहणाऱ्या सत्यभामेस भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना परती ग्रामात अवतरणे भाग पडले। पुट्टपर्तीचे पूर्वीचे नाव होते गोलपल्ली, म्हणजेच गवळ्यांचे गाव। या छोट्याशा खेड्यात अनेक गवळी आपल्या समृद्ध अशा पशुधनासह राहत असत। एकदा एका गवळ्याला असे आढळून आले की त्याची एक गाय सायंकाळी चरून घराकडे परतल्यावर तिच्या कासेमध्ये दूध नव्हते। दररोज असे होऊ लागल्यावर त्याने या गोष्टीचा छडा लावण्याचे ठरवून तो त्या गायीच्या मागावर निघाला। तेव्हा त्याला असे आढळले की गाय सरत सरत एका वारुळाजवळ जाऊन उभी राहिली। अनेक अकल्पित अद्भुत घटना त्याने पाहिली। ती अशी, त्या वारुळातून एक साप बाहेर आला व त्याने गायीच्या मागच्या पायाला विळखा घालून तिच्या आचळांना आपले तोंड लावले व तो दूध पिऊ लागला। हे पाहताच रागाने वेड्यापिशा झालेल्या गुराख्याने जवळचा एक दगड उचलून त्या सापाला मारले। या सापाच्या शापामुळे अल्पावधीत गावातील पशुधन कमी होऊ लागले व संपूर्ण गावात सापाची वारुळे वाढू लागली आणि यामुळेच गोलपल्लीचे नाव पुट्टवर्धिनी म्हणजे सापांच्या वाढत जाणाऱ्या वारुळांचे गाव असे झाले। पुढे हेच नाव अपभ्रंशाने पुट्टपर्ती असे ओळखले जाऊ लागले। जेव्हा साईंच्या दुसऱ्या अवताराने या गावात जन्म घेतला तेव्हा अल्पावधीतच पुट्टवर्तीचे रूपांतर पुन्हा केवळ गोकुळात नव्हे तर स्वर्गातील नंदनवनात झाले। आज याच गावाचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसत असून ते जगभरातील लक्षावधी जनतेचे श्रद्धास्थान बनले आहे। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।